जाधव, जीप प्राथमिक मराठी शाळा शिरवळवाडी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। मी सुदर्शना दिगंबर नांदोटे, चौरे, जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा शिरवळ, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। मी श्रीमती गायत्री दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ मराठी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बेळापूर, जिल्हा सोलापूर आयोजित निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम आधारित आम्ही आपणासमोर कॅरम बोर्डद्वारे खेळूया हा उपक्रम सादर करीत आहोत। तर निपुण या कॅरम बोर्डद्वारे शिकूया या खेळामध्ये एकूण 19 सोंगट्यांचा समावेश आहे। 19 या ज्या सोंगट्या आहेत त्या प्रत्येक सोंगट्यावर असे कृती क्रमांक टाकलेले आहेत आणि या कृती क्रमांकाद्वारेच कृती पत्रिका जी आहे ती तयार केलेली आहे। पहिली जे आहे अक्षर वाचन करा, दुसरे जे आहे अक्षर लेखन करा, तिसरे जे आहे अक्षरापासून एक शब्द तयार करा, चौथा आहे कानाचे शब्द सांगा, पाचवे आहे बिलाडीचे शब्द सांगा, सहावी कृती आहे शब्दापासून वाक्य तयार करा, सातवी आहे चित्र वर्णन करा, आठवी आहे शब्द ऐका व त्याचे पहिले अक्षर लिहा, नववी कृती आहे शब्दांचा डोंगर बनवा, दहावी कृती आहे श्रुतलेखन करा, 11वी कृती आहे शब्दचक्र तयार करा, 12वी जी कृती आहे सापशिडीचा खेळ खेळा। मुलं जेव्हा ही कृतीद्वारे हा जो खेळ खेळत असतात, जेव्हा ती सोंगटी जिंकतात तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी या कृती पत्रिकेतील कृती जी आहे ती करायची आहे आणि या कृतीद्वारे जेव्हा मुलं कृती करत खेळत असतात तेव्हा शाळेतील वातावरण जे आहे ते अगदी आनंददायी आणि विद्यार्थी केंद्रित असे होईल। तर आता आपण पहिल्यांदा अक्षर वाचन करा, अक्षर लेखन करा व अक्षरापासून एक शब्द तयार करा ही कृती पाहणार आहोत। तर कॅरम बोर्ड मधून खेळूया आणि निपुण बनूया हे जे साहित्य आहे तर त्यामध्ये पहिल्यांदा अक्षर वाचन करा। तर हा खेळ खेळल्यानंतर मुलं सापशिडीकडे येतील। तर यामध्ये जी मुळाक्षरे लिहिलेली आहेत त्या अक्षरांचं वाचन ते करतील। जळ, क्ष, त्र, ओ, आई। तर हे मधल्या अदल्या अक्षरांचं वाचन ते करतील। त्यानंतर अक्षर लेखन करतील। तर यामध्ये आपण ही एक पाटी केलेली आहे आणि त्यामधून आपण विद्यार्थ्यांना एखादं अक्षर सांगायचंय। तर ओ लिही असं जर म्हणलं तर त्या अक्षरांचं मुळाक्षरांचं तो लेखन करेल। आणि ही कृती केल्यानंतर आपण या पद्धतीची ही सापशिडी बनवलेली आहे। हार्डबोर्डची सापशिडी आहे ही। तर ही खूप मजबूत आहे आणि यानंतर डायस बनवलेला आहे आणि ह्या सोंगट्या आहेत। 4 विद्यार्थी आरामात हे साहित्य खेळू शकतात। तर याप्रमाणे आपण जर डायस टाकला 4 आले, 1 2 3 4, क्ष हे अक्षर मूल वाचणार आहे आणि त्यानंतर ते शिडी चढेल आणि हे ओ अक्षर सुद्धा वाचणार आहे। अशा पद्धतीने हा खेळ खेळत मुलांनी यायचा आहे। जर तो सापशिडीवर आला तर वर जाईल आणि सापावर आला तर खाली येईल। अशाप्रमाणे जो शेवटी जिंकेल त्याला आपण अभिनंदनचं कार्ड द्यायचं आहे आणि एक चॉकलेट पण द्यायचं आहे। अशी कृतींची ही मालिका आहे आणि या पुढील कृती आपण पुढच्या टप्प्यात शैक्षणिक साहित्यातून बघणार आहोत। तर भाषा विकास अंतर्गत पुन्हा एकदा निपुण महाराष्ट्र या कृती कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा अक्षर शिकतो तेव्हा त्यानंतरचा पुढचा टप्पा असा येतो की मुलांना अक्षर चिन्हांची ओळख व्हायला हवी आहे आणि अक्षर चिन्हांची ओळख होण्याचा सराव जेव्हा आपण अक्षर शिकलो, मुलांना चित्रांची नावं सांगायला सांगितली तेव्हा मुलं ती सांगतायत आणि त्यातूनच आपण एक कृतीयुक्त खेळ घेणार आहोत की अक्षर चिन्हांची बेरीज। तर अक्षर चिन्हांची बेरीज करताना सर्वप्रथम आपण आपल्या वर्गातील मुलांना एक चित्र द्यायचं आहे आणि ते चित्र ओळखायला लावायचं आहे। सांगा बरं हे चित्र कशाचं आहे? मासा। बरोबर। आता मा, आ, सा, स, आ अशी मासा या शब्दाची रचना असते हे आपण त्यांना अगोदरच सांगितलेलं असतं आणि मग त्यांना परत हीच अक्षर जोडायला लावायचं आहे। चला बरं आपण अक्षरांची आणि अक्षर चिन्हांची जोडणी करूया। म, आ, स, आ। आता ह्यांची बेरीज करायची आपल्याला। कशी करणार? म अधिक आ। म अधिक आ कसा लिहायचा बरं? दाखव बरं लिहून। म अधिक आ बरोबर मा। बरोबर। आणि स अधिक आ बरोबर
सा. तर अशा प्रकारे मुलांना आपण आ या स्वरचिन्हासाठी उभी रेष हे चिन्ह आहे असं दाखवून देऊ शकतो आणि त्यातून मुलांच्या स्वरचिन्हांमध्ये उडणारा गोंधळ कमी होईल आणि निश्चितपणे आपले मूल श्रुतलेखन आणि वाचनामध्ये नैपुण्य प्राप्त करू शकतील. आता शब्दांची ओळख झाली, अक्षरांची ओळख झाली, अक्षरांच्या कृतींची ओळख झाली, ती जुळवाजुळव कशी करायची ओळख झाली, स्वरचिन्ह छान प्रकारे लिहिता येऊ लागलेत, छोटी छोटी वाक्य करता येऊ लागले, तर पुढचा टप्पा काय असणार? निश्चितच वाक्यांची ओळख. आणि मग वाक्यांची ओळख तयार करण्यासाठी आपण मुलांना काही कृती देणार आहे आणि त्या दुसरा खेळ आहे माझा कोण होणार वाक्यवीर. मुलांना जिंकायला खूप आवडतं आणि त्यातून आपण या कृतीचा शोध लावलेला आहे. भाषा विकासासाठी वाक्याची रचना अतिशय महत्वाची आहे आणि त्यातून आपण मुलांना कर्ता, कर्म आणि क्रियापद या क्रियांची ओळख देऊ शकतो. तर सर्वप्रथम मी मुलांना सांगायचं, आपण मुलांना सांगायचं यातला एक कर्ता निवड बरं आणि तो कर्ता पहिल्या नंबरला ठेवायला लावायचा आणि तो वाचायला पण लावायचा. वाच बरं ते काय आहे? केशव. त्यानंतर तो कुठली कृती करेल तर ती कृती त्या मुलाला ठेवायला लावायची आहे. शाळेत. व्हेरी गुड. आणि त्यानंतर केशव हा मुलगा असल्याने त्याचं क्रियापद काय येणार आहे? जातो. अतिशय बरोबर. खूप छान वाक्य तयार केले आहे. त्यानंतर आपण अजून दुसरं वाक्य घेऊया. त्यानंतर दुसरं वाक्य घे. वाक्यातून मुलांना कर्ता निवडायला लावायचा. मधुरा. मधुरा. खेळ. मधुरा खेळ. खेळते. खेळते. बरोबर. म्हणजे कर्त्यानुसार त्यांनी क्रियापद मुलाने व्यवस्थित जोडलेलं आहे. त्यानंतर अजून एक वाक्य आपण देऊया. काही वाक्यांमध्ये क्रियापदात बदल होत नाही बरं का, ही गोष्ट आपण त्यांना सांगूया. मेघना. वैरण. काप. आता या ठिकाणी आपण मेघना वैरण कापऐवजी वसंत शब्द लावला तरी क्रियापदामध्ये बदल होणार नाहीये. यातून आपण मुलांना वाक्यांची ओळख आणि वाक्यांची रचना शिकवू शकतो. कारण खास करून आमच्यासारख्या कन्नड भाषिक भागामध्ये मुलांना क्रियापद जोडताना अनेक अडचणी येतात. तर ह्या कोण होणार वाक्यवीर ह्या वाक्यांची जर त्यांनी योग्य जोडणी केली तर त्या विजेत्याला आपण एक छानशी ट्रॉफी बक्षीस देणार आहोत आणि त्याला विजयाचा मुकुट त्याच्या शिरावर ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे तो वाक्यवीर होईल आणि अभिनंदनाला पात्र होईल. त्यानंतर पुढची यानंतर आपण शब्दांचा डोंगर बनवा ही कृती पाहणार आहोत. तर आपण पहिला जो शब्द देत आहोत संत्री आणि दुसरा शब्द देत आहोत कुत्रा. तर या शब्दापासून शब्द डोंगर बनवायचा आहे. ही संत्री. ही संत्री आहे. ही संत्री गोड आहे. ही संत्री पिवळी गोड आहे. खूप छान. माझ्याकडे आहे कुत्रा. हा कुत्रा आहे. हा काळ्या रंगाचा कुत्रा आहे. हा काळ्या रंगाचा मोती नावाचा कुत्रा आहे. हा काळ्या रंगाचा मोती